महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सम्राट अशोकनगर परिसरात जागेच्या वादातून एका व्यक्तीने लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात तिघांना दुखापत झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रदीप शशिकांत इंगळे वय 46 वर्ष हे भीम संदेश मित्र मंडळ गुलाब किराणाजवळ सम्राट अशोकनगर येथे राहतात। 13 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आरोपी निलेश अनिल मडके हा इंगळे यांच्या आई व बहीण वैशाली वाघ यांच्याशी जागेच्या वादावरून वाद घालत होता। दरम्यान प्रदीप इंगळे यांनी वाद शांत करण्यासाठी महानगरपालिका जो निर्णय देईल तो मान्य आहे असं सांगितल्यानं आरोपी निलेश मडके संतापला। रागाच्या भरात त्याने हातातील लोखंडी पाईपने इंगळे यांच्या डोक्यावर व कपाळावर वार करून त्यांना जखमी केला असा आरोप आहे। यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या इंगळे यांच्या बहीण वैशाली वाघ व आईलाही आरोपीने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली तसेच दमदाटी केल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश अनिल मडके याच्या विरोधात मारहाण, दुखापत व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मी प्रदीप शशिकांत इंगळे, राहणारा सम्राट अशोकनगर, 3 नंबर ओटी, उल्हासनगर। माझ्या जागेच्या विषयी केलेले भांडण निलेश अनिल मटके काल दुपारी सहआयुक्त सोनोनी मॅडम माझ्या इथे आलेली, यांनी अर्ज दिलेला सांगितलेलं हे शेड तोडण्यासाठी। मॅडम त्या आल्या, त्यावेळेस मी मॅडमला भेटलो। मॅडम मला बोलले की यांचा अर्ज मला आलेला आहे। ते म्हणलो मॅडम हो, मी पण अर्ज इथे दिलेला आहे, माझ्या अर्जाचा एकही जाब आलेला नाही आहे। पण मॅडम बोलली ठीक आहे, तुमचं जे अर्जाचं काय आहे ते मला सांगा। तर मी मॅडमला बोललो मॅडम तुमच्या कामामध्ये मी कुठं व्यस्त आणणार नाही, ठीक आहे। मी मॅडमला सगळं तोडून दिलं आणि सगळं शेड तोडल्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला गेलो। माझे अर्ज माझे जे काय होते ते सगळं हे मेन्शन करायसाठी संध्याकाळी 6-6:30 वाजता आलो। तर माझे दोघी दरवाजे बंद होते, मागचा पुढचा। तर निलेश अनिल मटके हा तिथं माझ्या जागेवर ब्रेक काम करत होता। मी त्याला विचारलं अरे बाबा हे काय करतोय? तो बोलतो हे मला सहआयुक्तांनी आणि म्युन्सिपाल्टीवाले अधिकाऱ्यांनी सांगितलं ही जागा माझी। अरे बोललो तू एक काम कर, तुझी त्यांना येऊ दे, जसं आज दुपारी आले ते तू त्यांच्या सामने खोद किंवा ते खोदतील। हे बोलल्या त्यांनी माझ्यावर पहिला अटॅक इथे केला। तितक्यात आमची आई बोलली अरे काय करतो? तर आमच्या आईला पण त्यांनी अटॅक केला। आम्ही त्याच घटनास्थळी पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला तक्रार नोंदणी करायला आलो आणि बराच वेळ झाले तिथं साहेब नसल्याकारणाने साहेब होते, बराच वेळ नव्हते। आणि त्याच्यानंतर मी साहेबांना हे तक्रार केले तर माझा भाचा घरी एकटा असतो, तो घाबरला। त्यांनी त्याच्या मम्मीला फोन केला, अगं मम्मी असं प्रकरण झालं। माझी बहीण वैशाली वाघ ही ठाण्याहून सरळ घरी गेली, तर यांनी त्याच्यावरही अटॅक केला। तेव्हा मी पोलिसांना सांगितलं साहेब बघा हा असा अटॅक करतोय आणि त्यांनी बहिणीवर अटॅक केलं। मी न थांबता मी आईला घेऊन घरी गेलो तर माझ्या बहिणीला पुरं त्या दोघी बहिणींनी दाबून ठेवलेलं आणि याला विचारलं अरे काय चालले रे बोललो तुझं हां। तर यांनी माझी डायरेक्ट गळा पकडायला गेला, मी हिसकवलं तर माझी चेन तुटली, चैनीचा तुकडा आहे माझ्याकडे। आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडं लोखंडी पाईपनी डायरेक्ट हल्ला केला। मी त्याच अवस्थेत पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर साहेब मला बघितलं, साहेब बोललो बघा त्यांनी हा प्रकार घडवला। साहेब बोललं पहिले हॉस्पिटलला जा। मी हॉस्पिटलला गेलो। कालपासून आज एवढी तास झाली कुठलेही पोलीस आले नाही, माझं काही स्टेटमेंट घेतलं नाही। आणि सदर त्यांनी जो बोललेला त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, जे आयुक्तांचे त्यांनी नावं घेतलेलं आणि स्वतः काम करत आहे। तो आमच्यावर एवढी मज्जब करतो, याच्या पहिलेही मी NC दिलेली आहे पोलीस स्टेशनला। हा माझ्या वयोवृद्ध आईला याच्या अगोदर बी त्याने अटॅक केला होता, माझ्यावर बी अटॅक केला होता। हा हमेशा या जागेवर जीवा मारण्याच्या धमक्या देतो आणि बोलतो माझं जे करायचं ते करून घ्या। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।